अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपणा सर्वांनाच माहिती आहे की येत्या 8 मार्चला महाशिवरात्री ही आलेली आहे. आपण सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास नक्कीच करा. या दिवशी भगवान शिवाची सगळ्यात जास्त सेवा ही आपल्याला करायची आहे. भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. आपल्याला शक्य झाले तर 108 बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर हे वाहायचे आहेत. तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तिकेमध्ये 108 नावं महादेवांची ही दिलेली आहे. ती नावं बोलत जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्हाला जवळच्या पूजा भांडारमध्ये ते पुस्तक नक्की भेटेल. तसेच जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप पाण्याने अभिषेक घालत केला तरीसुद्धा चालेल. ज्यांना शक्य त्यांनी 108 बेलपत्र व्हायचे आहेत. तसेच महामृत्युंजय मंत्र, शिवमहिम्न स्तोत्र, त्यानंतर भगवान शिवाची अतिशय आवडती आणि अति उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री रुद्राध्याय, याचा जर अभिषेक आपल्याला या दिवशी करता आला तर सोन्याहून पिवळं होणार आहे. तर या अभिषेकासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च लागणार नाही. आपल्याला फक्त आपल्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर स्वामींच्या या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये रुद्राध्याय दिलेला आहे. ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबवर सर्च करायचं आहे. ज्यांना यूट्यूबवर देखील सर्च करता येत नाही त्यांनी आपल्या आजूबाजूला कोणी मुलांनासुद्धा, आता लहान मुलांनासुद्धा मोबाईल चालवता येतो. तर ज्यांना कोणाला हे जमत नसेल त्यांनी कोणाच्या तरी मदतीने यूट्यूबवर श्री रुद्राध्याय असे सर्च करायचं आहे. तिथं तुम्हाला भेटून जाईल. जवळपास 1.5 ते पावणे 2 तास लागतो. पण व्यवस्थित शांतपणे आपल्याला हा अभिषेक घालून घ्यायचा आहे महादेवाच्या पिंडीवर. तर यासाठी आपल्याला फक्त आपल्या देवघरातील महादेवाची पिंड लागणार आहे. शुद्ध पाणी भरलेला तांब्या लागणार आहे. त्यानंतर पंचामृत हे आपल्याला लागणार आहे. जर तुमच्याकडे तांब्याची गळती असेल ज्याच्याने आपण अभिषेक करतो, त्याला अभिषेक पात्र म्हणतात किंवा गळती म्हणतात, तर ती जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. नसेल तर तुम्ही चमच्याने जरी एक चमचा पाणी टाकलं महादेवाच्या पिंडीवर रुद्राध्याय म्हणत तरी देखील चालेल. तर सर्वप्रथम मी एक चौरंग घेतला आहे छोटासा, त्यावर एक डिश घेतली आहे आणि महादेवाची ही आपली देवघरातील ही पिंड घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण महादेवाच्या पिंडीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर आपण स्वच्छ पाण्याने ही पिंड धुवून घेणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. यानंतर आपण पंचामृताने आपण अभिषेक घालणार आहोत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. यानंतर पुन्हा आपण स्वच्छ पाण्याने आपण ही पिंड धुवून घेणार आहोत. महादेवाची जी पिंडी आहे ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. यानंतर हिला आपण स्वच्छ कापडाने पुसून घेऊ आणि दुसऱ्या एका ताम्हणामध्ये आपण ही पिंड ठेवायची आहे. तर ताम्हणामध्ये मी ही महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दुसऱ्या ताम्हणामध्ये ही पिंड मी ठेवते आहे. त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेणार आहोत. भस्म म्हणजे पांढऱ्या रंगाचं चंदन आपण लावणार आहोत. ओम नमः
शिवाय. तर बघा, अशा पद्धतीने मी भस्म लावून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. यानंतर मी आता फुलं वाहणार नाही आहे, कारण की आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. तर त्यासाठी मी माझ्याकडे गळती आहे, ती मी गळती या इथे ठेवून घेणार आहे. त्यानंतर आपण पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. आपल्या घरातलं शुद्ध पाणी असेल ते घ्यायचं आहे, ते या गळतीमध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमच्याने देखील हे पाणी टाकू शकतात. यानंतर आपल्याला यावर 11 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. 11 वेळा जप झाल्यानंतर आपल्याला यावर शिवमहिम्न स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर संस्कृतमध्ये आपल्याकडे श्रीरुद्र दिलेला आहे. ज्यांना वाचता नसेल येत त्यांनी यूट्यूबला लावून बघा. ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांना मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात. त्यांनी मराठीमधला पाठ वाचा. रुद्राध्यायाचा पाठ प्रत्येक घरात व्हायलाच पाहिजे. याच्यातून अनेक संकटातून आपल्याला ही मुक्ती मिळत असते. तर रुद्राध्याय वाचायचा आहे मराठीमध्ये. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला याचे खूप चांगले फळ हे मिळणार आहे. यासाठी जवळजवळ 1.5 तास लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सेवेला बसा की जेणेकरून तुम्हाला उठबस करता यायला नको. तुम्ही कंटिन्यू ही सेवा करा. रुद्राध्याय कंटिन्यू तुम्हाला वाचायचा आहे. किंवा यूट्यूबला लावून दिलं आणि तुम्ही अशी गळती ठेवली किंवा यूट्यूबवरनं ते व्हिडिओ तुम्ही ऐकता तुम्ही जर चमच्याने पाणी टाकत गेले तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने सेवा करा. आणि त्यानंतर कालभैरवाष्टक 1 वेळा आणि 1 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप 1 वेळा करा किंवा 11 वेळा करा. 1 माळ जप करता आली तर अतिशय योग्य. महाशिवरात्रीच्या दिवशी नाही तर कोणत्याही सोमवारी तुम्ही ही पूजा करायची आहे. प्रत्येक सोमवारी केली. ज्यांना दररोज शक्य, मला नाही वाटत दररोज शक्य होईल, पण ज्यांना आहे वेळ, लहान मुलं नाही आहेत घरात, मोठे मुलं असतील तर आपल्याला त्यांचं एवढं बघावं नाही लागत, तर नक्कीच रोज करा. ही सेवा केल्यामुळे ज्यांच्या घरामध्ये दीर्घ आजारपण पसरलेला आहे, खूप काळ एखादी व्यक्ती आजारी आहे, तर अशा लोकांना हे रुद्राध्यायाचं पाणी दिले तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. त्या रोगातून ते मुक्त होतील. त्यानंतर ज्या घरात हट्टी तापट चिडचिड करणारे मुलं आहेत त्यांना देखील हे पाणी दिल्याने खूप जास्त फायदा हा आपल्या मुलांना होत असतो. मी स्वतः ही सेवा करणार आहे आणि म्हणजे सुरूच केलेली आहे. तर ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे त्यांनी रुद्रयंत्रावर देखील ही सेवा केली. जर आपले मुलं करू शकतात तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा. मुलांना रुद्रयंत्रावर अभिषेक करायला सांगा किंवा तुमच्या मिस्टरांना सांगा. त्यानंतर जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना तर याचा खूप जास्त अनुभव आलेला आहे. बघा, काही लोक व्यसन करतात, पण त्या लोकांना जर आपण म्हटलं की हे पाणी प्या, ते पीत नाही, तर अशा लोकांना आपण अन्नामधून किंवा चहामधून असे हे तीर्थ आपण प्यायला द्यायचं आहे. आणि भगवान महादेवांना, शंकराला प्रार्थना करायची आहे की माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या मुलांचं हे व्यसन सुटू दे किंवा माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या मुलांचं चिडचिडपणा कमी होऊ दे. तर अशा पद्धतीने आपण भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे. आणि हे रुद्राचं अभिषेकाचं पाणी आपण घरातल्याने सगळ्यांनीच पिलं. जरी काही अडचण नाही आहेत, व्यसनाधीन लोक नाही आहेत, तुमचे मुलं खूप चांगले आहेत, संस्कारी आहेत, तरी देखील हे पाणी प्या, अभिषेक करा, रुद्रयंत्रावर अभिषेक करा. आणि तुम्हाला याचे काय परिणाम दिसतात ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. तुमच्या एखाद्या गरजवान व्यक्ती असतील, मैत्रिणी मित्र असतील, त्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि अशा पद्धतीने आपण शिवाची उपासना दर सोमवारी करा. रुद्राध्याय असं नाही की आपल्याला रुद्रयंत्रच लागेल, आपण महादेवाच्या पिंडीवर देखील हा अभिषेक करू शकतो. ज्यांना नाहीच शक्य त्यांनी दर सोमवारी फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ही सेवा केली तरी देखील
चालेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.